खेळाडू कंपल्सरी समालोचक कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वीच तो खेळाडू येथे येणं गरजेचं असेल. 12th मॅन दोन्ही संघाच्या कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवा. आघाडीचे फलंदाज मैदानावरती सूरज उपाध्याय एक महत्त्वपूर्ण खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचबरोबर गणेश पाटील ज्यानं या संपूर्ण स्पर्धेत पहिलं अर्धशतक झळकवण्याचा मान मिळवला. 17 चेंडूमध्ये 56 धावांची शानदार खेळी त्यानं साकारली. तडाखेबंद बॅटिंग करत असताना मैदानावरती त्याचा धूमधडाका होता. आज देवावरती देखील नजर असतील. देवा गोलंदाजी मार्कवरती आणि आता देवा काळजी. महत्त्वाचा सामना एकविरा स्पोर्ट क्लब, एकविरा ज्युनियर स्पोर्ट क्लब, गोवर्धदेव मित्रमंडळ आणि कांजूर बॉयज तुमचं देखील धन्यवाद. थँक्यू सो मच. सामन्याला होते सुरुवात. शेवटची लढत. उद्या देखील धमाल कमाल आपल्याला बघायला मिळेल. उद्या ग्रँड फायनल या संपूर्ण स्पर्धेचा. एक हात मदतीचा. माणसातील माणूस शोधण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती देवा. सूरज उपाध्याय ऑन स्ट्राइक. पदरीते सुंदर आहे. एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक. चेंडू थोडासा हवेत खेळला गेला होता. ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू लेन चांगली देवाची आणि पहिल्या चेंडूवरती सूरज उपाध्याय यांनी आपलं खातं खोलले. इज ऑन मार्क. स्कोर 1 for none. साई सिद्दीप घाटकोपर इथे संघाचे पॅकर अर्थात संघमालक देखील या मॅचवरती नजर ठेवून आहेत. गौरव सरांचं देखील स्वागत आहे. धर्मेश जोशी टर्पॅडिक बोरुडीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला घाटकोपर या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण सामना. डावकर फलंदाज गणेश पाटील 56 धावांची शानदार खेळी साकारले. अर्थात इन्फॉर्म बॅटर यात काही शंका नाहीये आणि त्याचाही खेळ बघण्याकरता प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पहिलं तडाखेबंद अर्धशतक गणेश पाटीलच्या बॅटमधनं. गोलंदाजी मार्कवरती देवा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते. विकेट किपर यशच्या मागे या ठिकाणी एक लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये. एक्स्ट्रा कव्हर पॉईंट. डावकर शैलीदार फलंदाज स्ट्रायकरला गणेश पाटील. सुरेख सुंदर चेंडू हेलिकॉप्टर खेळला. ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पकडे थ्रो करेल तोपर्यंत आरामात 1 धाव पूर्ण झाली. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावसंख्या गणेशची 2 आहे. धावसंख्या संघाची 3. बिनबाद 3. सूरज 1 वरती खेळतो. सूरज उपाध्याय देवाचे षटक आहे. महत्त्वाचं षटक या स्पर्धेमधलं आणि बॅट आणि बॉलमध्ये जुगलमध्ये जेव्हा आपण पाहता तेव्हा निश्चितच प्रेक्षकांना देखील एक वेगळाच आनंद मिळत असतो. अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर वेगवेगळे फॉर्मॅट आहे, परंतु ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ज्याची चर्चा होते आहे. रोहनवरती देखील नजर असतील. डावखुरा फलंदाज गणेश पाटील शैलीदार फलंदाजी केले. रुबाबदार बॅटिंग त्यांनी यापूर्वी केले. युनिफॉर्म बॅटर आहे. देवा गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा चेंज केली जाते, बदलली जाते आहे. यष्टीरक्षक आणि गोलंदाज. आता इथे गोलंदाज निश्चितच समाधानी असणं गरजेचं आहे. महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. बिनीचा फलंदाज गणेश पाटील. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर असलेला चेंडू आहे आणि फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तर पंच आमच्या बाजूला बळतील. पहा या ठिकाणी इशारा केला जाणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अजित निकम यांची एक अनोखी स्टाईल आपण नेहमी बघितलेली आहे मैदानावरती अंपायरिंग करत असताना. पद्मनाथ प्रभू त्यानंतर मिलिंद हे सर्व अनुभवी पंच मैदानावरती आज खूप चांगली कामगिरी करत असताना धाबल का धाबा 5. देवाचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. ट्रिपल एस लाईव्हवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. श्री साई चॅम्पियनशिप. एक हात मदतीचा. माणसातील माणुसकी जपण्याचा शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जातोय. अनेक उपक्रम ट्रिपल एसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. वेळ जास्त घेऊ नका. बरोबर 5:26 झालेत. सूरज उपाध्याय इज प्लेइंग ऑन 1. स्कोर 5 for none. देवा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ऑफ्टमच्या बारचा फुल लेंथ चेंडू शानदार खेळलाय. फटका तर सुंदर होता. एक्स्ट्रा कव्हरला खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि त्यामुळे टाळ्यांचा गजर कितेच गरज मी लॉंग ऑनमध्ये पाहिलं तो टाळ्यांचा गजर करतोय आणि अशा रीतीनं धावसंख्या आता पोहोचली ती 6 वरती. सूरज उपाध्याय 2, गणेश 2. एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातो. 7 कॅमेऱ्यांचा वापर केला जातो या संपूर्ण स्पर्धेकरता.
बोरिवली आणि घाटकोपर दोन संघादरम्यानचं हे मोठं द्वंद्व आपल्याला प्रेक्षकांना आज परिवारच्या या मैदानावरती त्याचा आनंद घेत असताना प्रेक्षक मावळणारा सूर्य एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दोन मातबर खेळाडू गणेश पाटील डावखुरा शरीरदार फलंदाज. षटकाचा पुढचा चेंडू ओहो हो वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आहे. यॉर्क केले आणि इन्फॉर्म बॅटरला कशा प्रकारे चकवलं जाऊ शकतं त्याकरता परफेक्ट चेंडू देवाकडनं. ड्रीम बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल काय चेंडू टाकलाय. शानदार गोलंदाजी देवाकडनं. एक असा बॅटर त्याला सूर सापडलेला आहे आणि अशा वेळेला त्याला गोलंदाजी करायचे तर एक पाऊल थोडंसं पुढं असणं गरजेचं आहे आणि तेच केले देवानं. वा देवा वा काय गोलंदाजी आहे. भन्नाट वेगाचा चेंडू. धावसंख्या 6. पहिल्या षटकाचा खेळ. पाचवा चेंडू देखील आपण पाहू शकता संघर्ष करत असताना बॅट्समन गणेश पाटील. आज गणेश आहे ज्याने यापूर्वी एफर्टलेस बॅटिंग केले, अप्रतिम कामगिरी केली, चमकदार कामगिरी केले. त्या गणेश पाटीलला देवानं अक्षरशः जखडून ठेवले. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. शानदार कामगिरी. अचूक नियंत्रित मारा काय असं ते दाखवून दिले. त्याचा नमुना पेश करत असताना आता मात्र थोडासा भरकटलेला मारा केलाय. वाईट +1 धावसंख्या 8. जास्त वेळ घेऊ नका. 5:28 झालेत. 4 षटकांचा सामना. उद्याचं सत्र ते देखील महत्त्वाचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिनेश सांगळे मित्रपरिवार गिरगाव माऊली. उत्कृष्ट फलंदाज एअर कूलर जयंबे प्रसंग गिरगाव. उत्कृष्ट गोलंदाज एअर कूलर साईप्रसाद परब. धावसंख्या 8. गोलंदाजी मार्कवरती देवा. अत्यंत महत्त्वपूर्ण षटक आहे. ऑन साईडला आवडता फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समनला सूरज उपाध्याय. धन्यवाद. चेंडू बॅटवरती नीट चाललं नाही. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झाले. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती. मी मगाशीच म्हणालो की मोठं द्वंद्व आहे. शेवटचा सामना बेस वर्सेस बेसची लढाई मैदानावरती पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना तेच बघायचे. चांगली लढत, चांगलं युद्ध, धरीदार खेळ मैदानावरती डोळ्यांचं पांढऱ्या पडणारा झाला आणि रोमहर्षक सामना झाला तर प्रेक्षकांना मजा येते. आणि आज या मॅचमध्ये देखील अपेक्षा तीच आहे. खरं तर सांगून रोमहर्षक सामने होत नाहीत मैदानात. त्याकरता दोन्ही बाजूने निखराची झुंज द्यावी लागेल. 9 धाबा धाबाल करते. पहिल्या षटकाचा खेळ देवा. गोलंदाजी मार्कमध्ये. शेवटचा चेंडू डावकुरा फलंदाज स्ट्रायकर इनला गणेश पाटील. आणखीन एक भन्नाट वेगाचा चेंडू. 2 मीटरचा काय वापर केलाय. फुल्लेत गोलंदाजी. वाईड यॉर्कर आणि टो क्रशिंग यॉर्कर ही देवाची ताकद आहे. देवा काळजी, देवा काळजी. पहिल्या षटकात फक्त 9 धावा दिल्या आहेत. शानदार कामगिरी केली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. साई सिद्धी घाटकोपर पॅकेज प्रथम बॅटिंग करत असताना बिनबाद 9. बेनीचे फलंदाज मैदानावरती आणि एका बाजूला फ्रंटलाईन गोलंदाज देवाने केलेली कामगिरी. हे द्वंद्व आहे. जास्त पण टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग करण्याची मला वाटतं आवश्यकता नाही. मग कॅप्टनचा काय उपयोग. कॅप्टन त्या ठिकाणी आहे. कर्णधाराला निर्णय घ्यायचे असतात. गोलंदाजांना ते साथ ठरवायचे असतात. बाकी काम उर्वरित जे खेळाडू आहेत त्यांना क्षेत्ररक्षण करायचं असतं. आणि आता इथे दोन्ही बॅट्समन पण चर्चा करतात. महत्त्वाचा सामना. 4 षटकांचा खेळ. पहिले षटक धावपलका धावा 9. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एअर कूलर मोहनबाई शिरा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या दरम्यान रॉयल सेलिब्रेशन तुमचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. सिद्धेश फास्ट फूड अँड फॅमिली रेस्टोरेंट्स, सीकिब टेक्सटाइल, विनायक इवेंट और उसके साथ इवेंट विथ अनूप. तो दोस्तों एक बहुत ही बड़ा मुकाबला बीच मैदान पर नितिन को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. स्कोर 9 रन बगैर किसी पर नुकसान के. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर स्कोर 9 रन. स्ट्राइक रेन पर सूरज उपाध्याय इज ऑन स्ट्राइक. राउंड विकेट मारा केला जातो नितीन कडून. ऑन साइडला फटका तर चांगला. क्षेत्ररक्षक आहे. मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सूरज नावे. सूरज मैदानावरती आहे. मावळणारा सूर्य एका बाजूला, उगवणारा सूर्य. पहा काय घडलं होतं. अप्रतिम टायमिंग. शानदार स्ट्रोक. थोडासा क्रीजचा वापर. डीप इन द क्रीज. शफल पण झाला आणि त्यानंतर हा फटका सजवला. आकाशाला गवस निघाला. षटकार.
पाहतच राहा हा षटकार, पहिला षटकार इथे सूरज उपाध्यायच्या बॅट मधनं नवा अध्याय लिहिण्याकरता तयार असेल. धावसंख्या 15. नितीन षटक पहिल्याच चेंडूवरती षटकार हाणलाय. अत्यंत महत्वाचं षटक आहे. बघूया पंचांचा इशारा काय तो इथे अत्यंत महत्वाचा मॅच. अजित निकम नो बॉलचा इशारा करतायत. पद्मनाथ प्रभू नो बॉलचा इशारा करत असताना धावसंख्या आता वाढली. धावसंख्या झाली ती 16. इथे प्रेक्षक झालेत गोळा आणि या मॅच वरती आहे सगळ्यांचा डोळा. शेवटचा मॅच आहे इथे. हा मॅच जिंकायचा, क्वालिफाय करायचं आणि मग स्वप्न पाहिजे श्री साई चॅम्पियनशिप. हाही फटका पहा. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडकडी षटकार. काय फटका सजवलाय. बॅट्समन रंगात आलाय. पहा फटका काय सजवलाय. सूरज उपाध्याय फक्त नाव सूरज नाहीये, अवगवणारा सूर्य आहे. बॅट्समन आलाय रंगात. त्याने चेंडू पाठवलाय ढगात आणि चेंडू लँड झालाय प्रेक्षकात लँड झालेला चेंडू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला दर्जेदार फटका. वा सूरज वा काय बॅटिंग करतोय. धावपल करते. एकूण धावसंख्या 22 आहे. षटक क्रमांक 2. मजा येणार या मॅच मध्ये. दोन तगडे संघ आहेत. एका बाजूला साई सिद्धी घाटकोपर पॅकेज आणि दुसऱ्या बाजूला टर्पॅडिक बोरवली. गौरव सरांचं देखील लक्ष आहे. गौरव सर या ठिकाणी निश्चितच या व्यासपीठावरती सातत्याने त्यांचा उल्लेख होतोय. दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र जोशी मगाशी खूप चांगला उल्लेख झाला. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. नितीन गोलंदाजी मार्कवरती 2 षटकार या अत्यंत महत्वाच्या षटकामध्ये. टप्पापर्यंत खाली जाणारा चेंडू. अजित निकम आपल्या स्टाईलमध्ये व्हाईट बॉलचा इशारा झालाय. धावसंख्या आता वाढते. मिस्टर एस्टरने धावसंख्या पोहोचले 23 धावा. बिनबाद 23. बिनीचे फलंदाज मैदानामध्ये सूरज उपाध्याय खेळतात 15 वरती 6. चेंडूमध्ये 15 धावा. 2 षटकार ठोकलेत. ऑन साईडला चांगला फटका खेळलाय. त्याचा आवडता फटका स्क्वेअरच्या दिशेने 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील का. 2 धावा पूर्ण झाले आहेत. खूप छान क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ट्रिपल एस लाईव्ह वरती लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं धावबलक धावा 25. षटक क्रमांक 2. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. श्री साई चॅम्पियनशिप 2025 एक हात मदतीचा, माणसातील माणूस जगण्याचा. आणि 2 षटकारानंतर एक चांगला चेंडू नितीनने टाकलाय. लेग स्टंपवरती चेंडू होता. ऑनसाईडला खेळला. डीप इन द क्रीज जाऊन बॅटिंग करत असताना सूरज उपाध्याय. धावसंख्या 25 धावा. 22 षटक पूर्ण झालंय साई सिद्धी घाटकोपर पॅकर संघाचं. या मॅचला प्रेक्षक बघण्याकरता आता परिवार मैदानावरती दाखल झालेत. राऊंड विकेट नितीन. सूरज थांबलाय. मजा येणार या मॅच मध्ये. मी मगाशीच म्हणालो एक चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायचं आहे. त्यासाठी ही मॅच पहा. दोन्ही इनिंग अतिशय महत्वाच्या असतील. इथे क्रिकेटमध्ये ज्या कुरघोडी काय असतात ना त्या बघायला मिळतील मैदानावरती. नितीन षटकार, नो बॉल, षटकार आणि त्यानंतर व्हाईट बॉल. 5 षटक पूर्ण झाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. ओ हो काय द्वंद्व. मी मगाशी म्हणालो कुरघोडी केली जाईल. षटकार तू मारू शकतोस ना, तर मी या ठिकाणी चांगला डॉट चेंडू पण टाकू शकतो. नितीन सांगतोय. आणि यानंतर काय होणार बघा. आतापर्यंत काय केलं. 4 चेंडू टक्के 16 धावा आले आहेत. या षटकामध्ये 1 षटकार, नो बॉल, षटकार, व्हाईट बॉल, 2 धावा आणि डॉट बॉल आलाय. षटक तसं इव्हेंटफुल आहे. धावपलका धावा या ठिकाणी 25 आहेत. 25 धावा धावपलका भरती. साई सिद्धी घाटकोपर पॅकेजची टीम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन. राऊंड विकेट सूरजसाठी. फटका चांगला आहे. टायमिंग चांगलं आहे. क्षेत्ररक्षण डोक्यावरून षटकार. संध्याकाळ झाले. सूर्य मावळतीला निघालाय. पण सूरज क्रिकेट मधला सूरज तो या ठिकाणी अप्रतिम बॅटिंग करतोय. सूरज उपाध्याय नवा अध्याय लिहिण्याकरता तयार आहे. पहा फटका. इतिहास साक्षी आहे. उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. सूरज मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करतोय. कडक बॅटिंग करतोय. आणि मैदानावरती धावसंख्या वाढले. धावसंख्या वधारले. बॅट्समनचं शेअर मार्केट वधारले. सूरज आणि पुन्हा एकदा गणेश पाटील. यापूर्वी संपूर्ण कॅमेरा गणेश पाटील वरती होता. आता कॅमेरा कोणावरती आहे. सूरज वरती आहे. सूरज उपाध्याय. हा फटका पहा. पायावरचा चेंडू आहे. बॉटमहँडचा वापर. क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक बनलाय आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. बिनीचे फलंदाज बिंदास बॅटिंग करत असताना अफलातून कामगिरी मैदानावरती. धावसंख्या आता 31 पर्यंत पोहोचले. षटक क्रमांक 2. शेवटचा चेंडू आहे. काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये.
पॉवरफुल बॅटिंग करत असताना सूरज उपाध्याय 9 चेंडू 23. आता जेव्हा तुम्ही 4 षटकांचा खेळ करताना तेव्हा तुमचा स्ट्राईक रेट बघितला जातो. स्ट्राईक रेट पहा 9 चेंडूमध्ये 23. याचा अर्थ जी टीमची गरज आहे ती पूर्ण करण्याचं काम सूरजनं प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्याच्या बॅटमधनं आज शानदार बॅटिंग करत असताना रुबाबदार फटके, शैलीदार फटके आपल्याला बघायला मिळतात. ऑन साईडचा बादशाह आहे नितीन. राऊंड विकेट मारा. शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा बॅटची आतली कड. यश निरीक्षण तितकंसं चांगलं झालं नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरीनं स्वतःकडे सूरज उपाध्याय स्ट्राईक ठेवेल. 2 षटकं धाबलकावरती. एकूण धावा आहेत 32 बिनबाद 32 आणि आपण बघितलं तर या ठिकाणी हा जो सामना आहे आणि पॉवर प्ले तर मला वाटतं नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने पॉवरफुल बॅटिंग झाले बिनीच्या फलंदाजाने बिनधास्त बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धीच्या गोलंदाजावर विशेष करून नितीनवरती कुरघोडी केले, त्याला डॉमिनेट केले. 32 धावा कुठल्या आहेत. करंट रेट 16चा आहे और शानदार बल्लेबाजी. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और सूरज उपाध्याय के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. क्या जबरदस्त स्टार्ट किया, शानदार बल्लेबाजी करते हुए 32 रन बनाए 16 का अवसर. अब देखिए टीम को यहाँ चर्चा करने के लिए मजबूर किया है. चर्चा करण्याकरता इथे आता निश्चितच मजबूर केले. गोलंदाज नितीनचं षटक महागडे ठरलं. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 32 धावा धापलकेवरती. बरोबर 5:38 झालेत. शैलेशजी पाटील यांच्या आपण संकल्पनेत साकारलेली जबरदस्त अशी प्रकारची स्पर्धा. एक हात मदतीचा, योग्य वेळ दिलेला हात, योग्य वेळ दिलेली साथ अतिशय महत्त्वाची असते. तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावरती मात करायची असेल तर योग्य साथ देणं गरजेचं आहे. ट्रिपल एस लाईव्ह वरती सध्या प्रेक्षक दाखवले जात आहेत. पाठीमागून कानमंत्र देणारे काही खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचे पाठीराखे, त्यांचे मॅनेजर, या सगळ्या गोष्टी सध्या आपल्या स्क्रीनवरती हे प्रेक्षक आहेत. हे प्रेक्षक आहेत तमाम प्रेक्षक. बघा एक थाळी सजलेली आहे पण त्या थाळीमध्ये मीठ नसेल तर मजा नाही. किती खूप चांगली थाळी असेल तशा प्रकारे क्रिकेटची मॅच किती मोठी असेल, स्पर्धा किती मोठी असेल पण प्रेक्षक नसेल तर मजा नाही. प्रेक्षक पण तितकेच महत्त्वाचे आहेत. तमाम प्रेक्षक जे आहेत या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. सूरज 24, गणेश पाटील 2, धावसंख्या 32. मयुरेश या वेळेला खूप चांगला फटका खेळला. ओव्हरपिच चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली गेली. गणेश पाटील 2 धावा करतात. आता 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या पाटील धावसंख्या पोहोचली 34 धावा. षटक क्रमांक 3 मयुरेचे अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार. एकविरा स्पोर्ट, गोबरदेवा मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर स्पोर्ट, कांजूर बॉयज, पराग पाटील मास्टर माइंड. मला वाटतं उद्या त्यांचं दर्शन आपल्याला अपेक्षित आहे. ज्या पद्धतीनं सध्या या व्यासपीठावरती नाहीत परंतु ट्रिपल एस आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शैलेश पाटील, पराग पाटील ही राम लक्ष्मणाची जोडी निश्चितच करते. मैदानावरती धावफलकावरती धावा आहेत 34. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयुरेश. आई फटका चांगला ऑन साईडला क्रितेश. त्याच्या तात्पर मला वाटतं यावेळेला कांबळे आलेले आहेत अत्यंत वेगानं. दिनू कांबळेसारखा खेळाडू तो देखील आज रनरवरती असणार आहे. 2 धावा की 1 धाव बघूया. एकेरी के दुहेरी 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांनी धावसंख्या 36 पर्यंत पोहोचले. ही जी लढाई ना अत्यंत महत्त्वाची. कुरघोडी मी मागाशी म्हणतो कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ एकमेकांवरती करणार आणि तेच बघायला प्रेक्षकांना आवडेल. ही जुगलबंदी हे 2 प्रेक्षकांना पाहायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि त्याकरता परिवाराच्या या मैदानावरती आपण दाखल झालेला आहात. सूरज 28 वरती घेतोय 12 चेंडूमध्ये. मयुरचं षटक आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा त्यानं खर्च केल्यात. महत्त्वाचं षटक आहे. मोमेंटम पकडून ठेवण्याचा प्रयत्न बॅट्समन करेल आणि ही जोडी फोडण्याचा प्रयत्न मयुरेशकडनं निश्चित होणार आहे. राऊंड विकेट. ऑन साईडला फटका चांगला आहे. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा नसते. ते पडतात, ते घडतात आणि पुन्हा एकदा उठतात आकाशामध्ये गवसणी घालण्याकरता. तो सूरज मैदानावरती पहिल्यांदा गणेश आणि आता सूरज. वाह काय बॅटिंग. हा फटका पहा. एक्सिलेंट बॅटिंग, शानदार स्ट्रोक. पुन्हा एकदा टायमिंग चांगला. आकुटापाचा चेंडू तो ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा ऑन साईडला पूर केल्या. शरीराचं संतुलन चांगलं होतं. बॅट स्विंगने पहा ही सचिन राणे आले और उसके बाद में प्यार की झप्पी दी है इन्होंने. सचिन राणे बहुत खुश. अच्छा बहुत देर तक हमारे कॉम्बैक में मौजूद थे. इनाम दिया है, इनाम दिया सचिन राणे. क्या कहने, ये वीडियो वायरल होने वाला है भाई. सचिन राणे साहब आपका वीडियो वायरल होने वाला है. सूरज के लिए इनाम. आप अच्छा करेंगे काम तो आपको मिलेगा इनाम और ये इनाम मिला है सूरज को जिन्होंने 13 गेंद में 34 रन बनाए हैं.
स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल टोटल बन गया है कुल मिलाकर 42 42 स्कोरबोर्ड पर। ये इनाम है, बार बार दिखाएंगे ट्रिपल एस। ओहो हाई क्लास बल्लेबाजी हो रहे हैं ना, तो इनाम तो इनको मिलना ही चाहिए। क्लीन बॉल मिड स्टंप पर गेंद, विकेट मिला बल्लेबाज मयूरेश को। पहले इनाम और उसके बाद में मयूरेश ने सूरज का काम किया तमाम। विकेट मिला, विकेट बहुत महत्वपूर्ण है। सेलिब्रेशन देखिए, ये जो शॉट जब आप खेलने की कोशिश कर रहे हैं तब आप ऑफ स्टंप के काफी बाहर चले गए थे। बहुत अच्छी गेंद टप्पा खाते नीचे रही है, मिड स्टंप पर थी। और ये सेलिब्रेशन देखिए, ये सेलिब्रेशन और ये क्या करना चाह रहे हैं मयूरेश, थोड़ा दिमाग को ठंडा रखिए। पहले जलवा दिखाया था सूरज ने, 34 रन बनाए और छक्कों की बरसात की, उसके बाद में मयूरेश ने ये विकेट लिया। और ये देखिए जैसे सचिन राणे का वो जो वीडियो है ना वो वायरल होगा, ये भी वीडियो वायरल होगा ट्रिपल एस पर। ये रिएक्शन जो है ना, बिल्कुल ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर। ये रिएक्शन है बिल्कुल इस वक्त। मयूरेश खुश है, खुशी का कोई ठिकाना नहीं है। विकेट कीपर ने कहा भाई दिमाग को ठंडा रखिए, और एक विकेट आपको लेना है, और एक विकेट आपको लेना है, और एक शिकार आपको करना है। सबसे बड़ा बैटल बीच मैदान पर चल रहा है। 42 पर 1, पहला ब्रेक थ्रू मयूरेश ने अपनी टीम के लिए दिलाया। न्यू बैटर राकेश, देखिए यहां दिमाग को ठंडा रखने की जरूरत है। व्हाइट बॉल का इशारा, कूल माइंडर क्रिकेट के लिए दोनों तरफ से वो तालियों की आवाज भी आएगी। जो टीम बेहतर प्रदर्शन करेगी उनके लिए वो समर्थन आपको जरूर मिलेगा। कमाल का मैच, मैदान जंग में एक जबरदस्त बैटल आप देख रहे हैं गेंद और बल्ले के बीच। 43 पर एक विकेट आपने खो दिया है। मयूरेश गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज राकेश। ये क्या कर रहे भाई, एक विकेट लिया भाई, एक विकेट से तो बात नहीं बनेगी। अब रिएक्शन आ रहे, रिएक्शन आ रही है, रिएक्शन आएंगे, जरूर आएंगे। अब पीछे से जो समर्थक है वो बिल्कुल रिएक्ट होते हुए। अंपायर अजीत निगम, आपका क्या इशारा वो देखना बहुत जरूरी है। इट्स व्हाइट बॉल, दोनों तरफ समर्थन है, मजा आएगा। सबसे बड़ा मुकाबला बीच मैदान पर, 44 एक विकेट का नुकसान पर गेंदबाजी कर रहे मयूरेश। ओवर के बाद में तो तीसरे ओवर का खेल है, राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। पुल टॉस गेंद, नो पुल टॉस, इस बार खिलाड़ी तैनात है और थोड़ी सी खराब फील्डिंग। Ball allows the batsman to come back for second. Now score moves on 46 plus up 1 wicket. Now a third over progress. तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। मयूरेश गेंदबाजी कर रहे, महत्वाचा सामना प्रेक्षकांसाठी, शेवटचा चेंडू अत्यंत महत्वाचा, प्रतिष्ठा पडायला लागली निकराची झुंज मैदानावरती। श्री साई चॅम्पियनशिप 2025 ट्रिपल एस ब्रँड शैलेश पाटील, त्याचबरोबर पराग पाटील या दोन आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा एक हात मदतीचा। राकेश स्ट्राइक रेंजला, मैदानावरती एक धमाल खमाल आपल्याला बघायला मिळते। मजा येणार मॅच मध्ये। राकेश 2, गणेश पाटील शांत आहे। 3 चेंडू 2, स्ट्राइक रेट तितकासा चांगला नाहीये। मेरित षटक 5 चेंडूमध्ये 14 धावा आणि महत्वाचा विकेट सूरज उपाध्याय। राऊंड विकेट मारा केला जातोय। कोलबट टप्प्याचा चेंडू, उद्या बरोबर 9 मॅच आहेत, त्यामुळे आपण पुन्हा एकदा मी काय सांगतोय म्हणजे यापूर्वी दिवसभरामध्ये आमच्या सर्व समर्थक मित्रांनी अनाउन्समेंट केलेली आहे। 9 मॅच आहे, तुम्हाला 8चे रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे। तर प्रॉपर म्हणजे गावदेवी, स्टार अंधेरी आणि अधिरा सत्यविनायक कामोटे, आपला पहिला मॅच 8चे रिपोर्टिंग आहे। चेंडू डिलिव्हर लगेच होणार आहे, टॉस लगेच होणार आहे। ही अनाउन्समेंट मी दोनदा परत एकदा करणार आहे, पण लक्ष द्या। निश्चितच ही जी स्पर्धा आहे अत्यंत महत्त्वाची, टीम मीटिंग करू नका। उद्या बरोबर 8 वाजता मॅच सुरू होणार आहे। लाईनमन अर्थात ग्राउंड स्टाफला मैदानामध्ये जावं लागेल थोड्या वेळाकरता या इनिंग ब्रेकमध्ये। आयोजकांचं या ठिकाणी काय म्हणणं आहे ते देखील ऐकून घ्या। म्हणजे ही स्पर्धा आहे ना ती 5-5 षटकांची पूर्ण व्हावी, शेवटचा मॅच 5-5 षटकांचा होणं गरजेचं आहे, पण फक्त आयोजकांनी म्हणून चालणार, त्याकरता तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे।
म्हणून 8 वाजता रिपोर्टिंग करा. लगेच सामन्याला सुरुवात होईल. प्रत्येक सामना शेवटपर्यंत उद्या प्रेक्षकांची गर्दी पण असेल, त्यामुळे आपण सर्वांनी विशेष करून गावदेवी स्टार अंधेरी आणि कॉम्बोटी टीम बरोबर 8 वाजता रिपोर्टिंग करा. एक 5 मिनिटामध्ये टॉस होईल आणि उर्वरित 10 मिनिटामध्ये मॅच सुरू होणार आहे. ऋतिक अनुभवी खेळाडू आहे. मला आठवतं लोट्यामध्ये जी स्पर्धा सातत्यानं होतं, म्हणजे मला वाटतं 15 वर्षापूर्वीची किंवा 10 वर्षापूर्वी अगदी यंग म्हणजे तो 8वी 9वीत कदाचित असेल किंवा 10वीत असेल, त्यावेळेला त्याने तिथे कामगिरी केली होती. म्हणजे तो उभा करून ठेवला होता लोट्यातल्या सर्व खेळाडूंना. त्याचे चेंडू समजत नव्हते, इतका घातक मारा त्यानं केला होता ऋतिक गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटकाचा खेळ. धावफलक धावा 48 एका गळाच्या मोबदल्यामध्ये. डावखुरा फलंदाज गणेश पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि पंच वाईट बॉलचा इशारा अजित निकम करत असताना यॉर्क करण्याचा प्रयत्न. आणि जेव्हा व्हाईट बॉल आलाय त्यावेळेला निश्चितच टाळ्यांचा गजर देखील आपण पाहू शकता. धावसंख्या 49 49 49 धावा धावफलकावरती. हे चांगला द्वंद्व आहे. बॅटल मैदानाच्या आतमध्ये, बॅटल मैदानाच्या बाहेर. हे एक युद्ध मैदानावरती आहे. पण आता जर क्रिकेटचं मैदान आपण परिवारचं पाहतोय. राकेश 4 वरती खेळतोय, गणेश 2. धावसंख्या 49 49 ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. क्लीन बॉल. ऋतिक जो आहे ना तो टिडिंग करतोच आणि ते केलंय त्याने. मैदानावरती पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला, दुसरा चेंडू डाव्या एष्टीवरती आणि हुकमाचे का गणेश पाटीलची दांडी वाकवले. बघा काय घडलं होतं. डावी एष्टी, या डाव्या एष्टीवरचा चेंडू आहे. डावखुरा फलंदाज इन्फॉर्म बॅटर ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. आणि का सोडलाय, 1000 वेळा हा व्हिडिओ तो पाहिल. आणि का सोडला प्रश्न विचारला. एसटी रक्षक खुश आहे, ऋतिक खुश आहे, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुललेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय करत असताना सचिन राणेंना देखील आपण पाहतोय. प्रेक्षक एन्जॉय करतायत, अर्थात म्युझिक नाहीये तरी देखील ते डान्स करत असताना आपण पाहू शकता. ऋतिकला यश मिळालंय. अप्रतिम खेळ मैदानावरती. एक सुंदर चेंडू आणि त्यानंतर बघूया आणखीन एक प्रेक्षक आलेत. सचिन राणेनंतर आता मैदानावरती किरण पावसे के बरोबर ना, एकदम ओके. कल्याण ऋतिकला विकेट मिळाले आणि गणेश पाटील त्याची डावी एष्टी वाकवले, त्यानंतर पारदर्शक आलेला आहे. मैदानावरती खेळ अप्रतिम आहे. 49 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ. ऋतिक ऑन साईडला पापण का सुंदर आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 की 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या म्हणणार. धावसंख्या पोहोचली ती आता 50चा पल्ला पूर्ण गेलाय. साई सिद्धी घाटकोपर पॅकेट संघानं. पाटरेके खुश असतील, त्यांना 50 धावा देखील महत्वाच्या आहेत. इथून कमीत कमी 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न ऋतिक विरुद्ध केला जाईल राकेश आणि अँडी कडून. अनिकेत धावसंख्या 51 4 चेंडू जागे शिल्लक. शेवटचा षटक आहे. निर्णायक षटकाचा खेळ. मावळणारा सूर्य एका बाजूला. संध्याकाळचं सत्र, प्रेक्षकांनी केलेली गर्दी. पुन्हा एकदा तोच प्रश्न असणार आहे. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, तो उसी तरह से भाई इस गेंद को आपने क्यों छोड़ा. ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा बाहर गेंद है, अंदर की तरफ आ रही है और यहां ये शॉट आपको खेलना था, इसी गेंद को खेलना था. अनिकेत जजमेंट अच्छा नहीं है. अब 3 गेंदें आपके पास हैं. बहुत ही बेहतरीन गेंदबाज का प्रदर्शन ऋतिक द्वारा. ऋतिक कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. 1 विकेट 3 रन. इस ओवर में बढ़िया प्रदर्शन इनका रहा है. 51 पर 2. ऑन साइड पर खेल दिया. काउ कॉर्नर, लंबी बाउंड्री है, वहां मौजूद है दिनू कामले और शानदार कैच. बल्लेबाज अनिकेत बैक टू द पेबल एंड. अब क्या इनाम आएगा वो देखना बहुत जरूरी. सचिन राणे और उनके साथ के ओके आए थे. अब जाकर ये गेंद बहुत बढ़िया शानदार गेंदबाजी. ऑन साइड पर खेल दिया. लंबी बाउंड्री है, बाउंड्री लाइन पर आप देख सकते हैं खिलाड़ी तैनात है. सत्र के सावधान. और दिनू काम ने लिया शानदार कैच. अपोनेंट टीम का हुआ नुकसान. बल्लेबाज आउट. ये खास करके पहली पारी है साई सिद्धि घाटकोपर पैकेज टीम की. अनिक वरोनी दोनों टीमें अगर देखें तो बिल्कुल शानदार प्रदर्शन रहा इस प्रतियोगिता में. और अब आपके पास 2 गेंदें. नए बैटर आ रहे बल्लेबाजी करने के लिए अनिकेत की जगह लेने के लिए. बाबेश शेलार और एक मशहूर खिलाड़ी बीच मैदान पर.
कल ओंकार देसाई का हेलीकॉप्टर शॉट वो बिल्कुल वायरल हुआ। उसके बाद में हेलीकॉप्टर बॉय ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था। श्रेयस कदम का वो कमाल का स्ट्रोक वो भी वायरल हुआ। आज सचिन राणे वायरल होने वाले। सचिन राणे बिल्कुल अगर आवाज सुन रहे हैं तो आपका वो वीडियो वायरल होने वाला है। और उसके बाद में मयूरेश की रिएक्शन, वो सेलिब्रेशन था। स्कोर 51, 3 विकेट के नुकसान पर ऋतिक का ये ओवर 4 गेंदों में 3 रन। और जब आप स्लॉग ओवर डाल रहे हैं ना तब जाकर आपने बढ़िया गेंदबाजी की है। बहुत ही शानदार प्रदर्शन। स्कोर 51, 3 विकेट के नुकसान पर राकेश 4 पर खेल रहे। बाबिश अपना खाता तो नहीं खोल पाए हैं। बाबिश शेलार इस बार निर्णायक का खेल 2 गेंदों का। शैलेश जी पाटिल बहुत खुश हो गए जिस तरह से सपोर्ट मिल रहा है। कल 1 लाख दर्शकों ने एंजॉय किया था ऑनलाइन ट्रिपल एस पर। आज भी ये आंकड़े हम बताएंगे जाते जाते। बढ़िया ब्रॉकवेल में गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है और 2 रनों के साथ ये देखे लाबू को आप और वो पूछ रहे भाई आपने थ्रो क्यों नहीं किया। कुछ विकेट कीपर चले गए थे, लाबू थे वहां। 53, 3 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष है। बल्लेबाज 53 for 3। कृतिश इनफॉर्म बैटर फिलहाल इस वक्त फील्डिंग कर रहे लॉन्ग ऑन पर। राकेश 4, भावेश शेलार 2 पर बैटिंग कर रहे हैं। ऋतिक का ये ओवर कमाल का है, गजब की गेंदबाजी की है और प्रभावित किया इस बंदे ने। 5 गेंदों में केवल 5 रन और 2 शिकार। एक्सीलेंट बॉलिंग बाय ऋतिक। and scored 53 for 3। भावेश शेलार स्ट्राइक, निर्णायक गेंदबाजी करे ऋतिक। आखिरी गेंद होगी इस पारी की पहली इनिंग की। बहुत महत्वपूर्ण और ब्रेक, बहुत बढ़िया गेम। लेफ्ट हैंडर के लिए बिल्कुल वो बाहर की तरफ निकली है और आखिरी गेंद पर बिंदी है। कमाल का ओवर, लाजवाब गेंदबाजी ऋतिक द्वारा। इस ओवर में 5 रन और 2 शिकार। फैबुलस बॉलिंग बाय ऋतिक। और अब 4 ओवर के बाद स्कोर 53, 3 विकेट के नुकसान पर एडिक के सामने लक्ष्य रखा गया 54 रनों का। 54 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है वो देखना बहुत है। 24 गेंदों में बनाने 54। ये कहानी बहुत इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला है, कई में जाएगा। हमारे साथ जुड़े रहे ट्रिपल एस लाइव पर। जब ये कहानी शुरू हो जाएगी दूसरी पारी बहुत महत्वपूर्ण है। आंखों देखा हाल बताने के लिए हमारे साथ जुड़ेंगे मशहूर कमेंटेटर चंद्रकांत शेट्टी। दोन 2025 पावसाळी अंडाराम ओपन क्रीडा स्पर्धा शैलेशजी पाटील, परागजी पाटील यांचं हे भव्य दिव्य आयोजन। आज दुसरा दिवस, शेवटचा सामना। 2 जबरदस्त संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम टप्पा मात्र या ठिकाणी आजच्या दिवसाचा आहे जरूर, परंतु या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून काय जबरदस्त क्रिकेट गेली 2 दिवस आपण पाहिलंय। आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून बाळा पाटील, एकविरा ज्युनियर, कांजूर बॉयज, गोवर्देव यांचे देखील आम्ही आभारी आहोत। ज्यांचं सहकार्य लाभलंय त्या सगळ्या संघांचा आम्ही मनापासून आभारी आहोत। आणि टी शर्टच्या दुनियेतील एक मोठं नाव श्री साई स्पोर्ट्स ट्रिपल एस या स्पर्धेचं आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या डावाकडे आपण निघालो। चला, बॅटर तर आलेले आहेत, मॅच आता सुरुवात होईल। पहिला डाव झाला। पहिल्या डावामध्ये पहिली बॅटिंग करत असताना एका बाजूला साई सिद्धी घाटकोपर बॉयज या संघाने धावा खेळल्या आहेत त्या 53 विजयासाठी करायच्या त्या 54। या 54 धावांचा पाठलाग कसा होणार? 24 बॉल 54 अशी ही मॅच आहे
आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिलं मी इथे. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमधील मानाची स्पर्धा, पावसाळी स्पर्धा, प्रत्येक संघाला दिलेले किट्स लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. काय पहिला डाव झाला सूरज, या पहिल्या डावात जर पाहिलं तर सूरज उपाध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. 28 धावांची अप्रतिम खेळी. सूरज वगळता बाकीच्या खेळाडूंनी जरी निराशा केली असेल तरी हे आव्हान चांगलं आहे. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते टर्फ प्रेडिक्ट बोरिवली आणि दुसऱ्या बाजूला साई सिद्धी घाटकोपर पॅकर यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला रोहन चिले आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सूरज उपाध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अभिजित दोडके, अबू, बाबेश शेलार, त्याचबरोबरने जर पाहिलं तर एक चांगली स्टारकास्ट या ठिकाणी गणेश पाटील देखील या टीमचे महत्त्वाचा हिस्सा राहिले. आणि आता दुसऱ्या डावामध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 24 बॉलमध्ये 54. दुसऱ्या डावात काय होणार यावर सगळ्यांच्या नजरा असतील. इनफॉर्म बॅटर दिनू कांबळे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या जोडीला रोहन चिले. अंडरआर्म क्रिकेटमधील टॉप बॅटरची जी लिस्ट काढायची झाली ना तर त्याच्यामध्ये हे नाव आवर्जून समाविष्ट करावं लागेल, ते रोहन चिले. कारण ज्या ज्या वेळेला अशा काही त्यांच्या इनिंग आम्ही पाहिलेल्या आहेत, संकट समयी एक वेगळ्या कॅलिबरचा बॅटर म्हणून देखील रोहन चिले यांची ओळख आहे. आज वेगळं क्रिकेट थोडंसं खेळायचं आहे, मैदानात दाखल झालेत आणि आज गोलंदाजीसाठी आजचा दिवस ज्यांनी गोलंदाजीत गाजवलाय ओमकार साळवी, वरळीचा एक जबरदस्त गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी आजचा दिवस गोलंदाजीत गाजवलाय. समोर रोहन चिले. दुसऱ्या डाबाला सुरुवात. श्री साई चॅम्पियनशिप गोवर्धन मित्रमंडळ, एकविरा स्पोर्ट्स क्लब, एकविरा ज्युनियर, कांजूर बॉईज यांचे आम्ही आभारी आहोत आणि घेऊन जातो तुम्हाला या दुसऱ्या डावाकडे. ओमकार, पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, समोर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. रोहन चिले आउट होत आहेत. वरळीला चक्री गोलंदाजीचं माहेरघर म्हटलं जातं आणि त्याच वरळीमधून हा चक्री गोलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळतोय. बॉल थोडासा पुढे होता, समोर उडवण्याचा प्रयत्न आणि अगदी सीमारेषेवर पकडला गेला झेल पाहायला मिळाला. गणेश पाटील यांनी घेतलेली हा झेल पाहायला मिळाला. आजचा दिवस त्यांनी गाजवलाय. परंतु पहिल्या बॉलवर जर या ठिकाणी दुसऱ्या डावातील साई सिद्धीचं पारडं जर होताना पाहिलं मी तर राजन प्रजापती चेंबूरचे एक जबरदस्त बॅटर आहेत, आलेत मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरमध्ये 54 करायचे आहेत आणि आता 23 बॉलमध्ये 54 करायचे आहेत. राजन प्रजापती बॅटिंगसाठी. टर्फ प्रेडिक्ट बोरवली, विजयदादा मोजार अँड कंपनी, साई सिद्धी घाटकोपर बॅकर. यावेळेला लोअर फुल टॉस, हाय बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. गणेश आलेत, फेकी केली आहे, एकच धाव. हो, जबरदस्त थ्रो देखील पाहायला मिळाला आणि धाव संख्या 1 वर आलेली आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. ऑल टाइम हिट आणि फिट खेळाडू दिनू कांबळे बॅटिंगसाठी. दरवर्षी पावसाळ्यामध्ये दिनू सुलतान यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा देखील पाहायला मिळते, ती याही वर्षी पाहायला मिळणार आहे. आणि पावसाळी क्रिकेटचा राजा हे देखील दिनूला म्हटलं जातं. मग ओव्हरआर्म असू देत, अंडरआर्म असू देत, दिनूची बॅटिंग पाहण्याजोगती असते. क्लासिकल अंदाजातील बॅटिंग करतात आणि आज तेच दिनू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दिनू कांबळे, ओमकार साळवी, वरळीची चक्री आणि समोर जर पाहिलं तर अंबरनाथचा बॅटर. संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष या मॅचवर लागलंय, कारण 2 मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात अजित निकम सर कळवत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. ओमकार साळवी अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. 3 बॉलमध्ये 3 धावा झालेल्या आहेत. राजन प्रजापती, दिनू कांबळे.
चला प्रेक्षक आपण थोडंसं पाठीमागे जायचंय जेणेकरून अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही संघांचे मोठ्या संख्येने समर्थक देखील या ठिकाणी आलेले आहेत, कारण प्रत्येकाचा आवडता खेळाडू असतो, प्रत्येकाची आवडती टीम असते, त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण मैदानात येत असतो. आपलीच टीम जिंकावी असं प्रत्येकाला वाटतं, आपला आवडता खेळाडू जिंकावा असंही वाटत असतं. ओहो, इकडे वेगात बॉल टाकलाय खरा, परंतु पंच अजित निकम सर कळवतायत हा नो बॉल आहे. धावसंख्या 4 वर. बॉल टर्न झाला होता, परंतु हा बॉल पाठीमागे होता. नो बॉल अजित निकम सरांनी कळवलाय. नो बॉल देण्याची देखील एक वेगळी शैली आहे सरांची. ओमकार यावेळेला खेचला बॉल, थोडासा दूरच होता आणि तिकडनं खेचलेला बॉल पाहूया किती धावांसाठी जातोय. 2 धावांसाठी जातोय. टायमिंग नाही झालंय, परंतु 2 धावा आल्या, ती महत्वाची बाब त्या ठिकाणी पाहायला मिळते. 54चा पाठलाग करायचा आहे. दिनू कांबळे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चर्चा लक्ष सगळ्यांचं दिनू कांबळे यांच्यावर असणार आहे. अंबरनाथचा हा ब्लास्ट, सर आताचा बॉल नो आहे का? नो +2. यस. दिनू कांबळे, सगळ्यांचंच लक्ष आता तिकडे लागलेलं आहे. अंडरआर्म क्रिकेटचे चाहते मुंबईच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, छोट्या छोट्या विभागांमध्ये, अगदी डोंगरावर सुद्धा स्पर्धा होतात अंडरआर्म क्रिकेटच्या. असं हे अंडरआर्म क्रिकेट, गरिबांचं क्रिकेट, सर्वसामान्यांचं क्रिकेट, मुंबईकरांचं आवडतं क्रिकेट आज अंडरआर्म ओपन मध्ये पाहतोय. परंतु अंडरआर्म क्रिकेटचे सगळे चाहते आज या मॅचला जरूर पाहणार आहेत. हो, वेगात बॉल टाकला खोलवर टप्प्याचा. काय वेग त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. पायाला बॉल लागल्यानंतर गेलाय पहा कुठे, किती लांबवर गेलाय. ओमकारचा वेगच बरंच काही सांगून जातोय. ही मॅच जबरदस्त होणार आहे. 4 बॉलमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. श्री साई चॅम्पियनशिप उद्या कोण जिंकणार याचे वेध लागलेत, परंतु आज कोण जिंकणार? काल मालवण मुकेश रॉयल जिंकली, आज टर्फेडिक बोरवली जिंकणार की साई सिद्धी घाटकोपर पॅकर जिंकणार हे अजूनही बाकी आहे. नितीन दळवी एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विजय दादा मोजार अँड कंपनी. ओ हो, अवांतर धावा की फॅक्टर आजच्या दिवसभरामध्ये राहिलाय, त्या कंट्रोल कराव्याच लागतात. वाईट बॉल आणि +1 धाव, धावसंख्या 10 वर गेली आहे. अंडरआर्म क्रिकेटला खूप मोठा इतिहास आहे मुंबईमध्ये. आज नाही तर कित्येक वर्ष, मागील 40-45 वर्ष मागे जरी गेलात, अंडरआर्म क्रिकेटच्या खूप साऱ्या स्पर्धा डोळ्यासमोर येतात, संघ डोळ्यासमोर येतात, खेळाडू डोळ्यासमोर येतात. 4 चेंडूमध्ये 10 धावा. दिनू कांबळे, सगळ्यांच्या नजरा आहेत. अपेक्षांचं ओझही असतं आणि थोडासा दबावही असतो. आपल्याकडून अपेक्षा आहेत, त्याची पूर्तता करायची आहे. हातात बॅट आहे, आलेल्या बॉलचा सामना करायचा आहे आणि ओमकारला मात्र बॉल टाकायचा आहे. पाहूया ओमकार साळवी, दिनेश कांबळे. ओ काय बॉल टाकलाय, एवढ्या वेगात, एवढा टर्न, ला जबाब. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला देखील हा बॉल आवडेल. एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकला गेला. ओमकारचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर मोठा स्टन पाहायला मिळाला. दिनूला देखील कळलं नाही, एवढा जबरदस्त टर्न पाहायला मिळाला. हो, हा बॉल मात्र पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपातील धावापात्री येत आहेत. दिनू देखील थोडेसे चाचपडत होते तिकडे, थोडेसे स्किड झाले, पडले. नो बॉल घोषित केला जातोय. +1 धावही मिळणार आहे आणि धावसंख्या आता 12 वर जाईल. अवंतर धावा काही थांबता थांबेना. 12 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरची मॅच आहे, 54 करायच्या आहेत. ओला बॉल ग्रीप करणं एवढं सोपं नाहीये, त्याला वेगात टाकायचं आहे, अचूक टप्प्यावर टाकायचं आहे. चक्री गोलंदाज
गोलंदाजीचे काय काय प्रकार असतात त्यातील हा एक आणखी एक प्रकार आहे. वरळी बॉलिंग म्हणून देखील ओळखलं जातं याला. फुल टॉस स्ट्रोक तर खेळलाय. पाहूया त्या ठिकाणी ओ क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला, कॅच नाही झाली आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 14. 54चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 40 रन करायचे आहेत. चला मॅच सुरू करा. 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. अनिकेत चौदा. जाऊयात. मॅच अगदी चुरशीची होऊ लागलेली आहे. कोण जिंकणार? टर्फ प्रेडिक्ट बोरिवली जिंकणार की साई सिद्धी घाटकोपर पॅकर जिंकणार? 3 ओव्हरमध्ये 40 अजूनही करायच्या. 18 बॉल 40 ची आवश्यकता. विजयदादा मोजार अँड कंपनी, मोजार पॅलेसचे सर्वे सर्वा, टर्फ क्रिकेटमधील एक मोठं नाव, काही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व विजयदादा मोजार आणि श्री साई स्पोर्ट्स घाटकोपरचे सर्वे सर्व नितीनजी दळवी. हो, हा बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय, परंतु थोडासा लांबून टर्न झालाय. व्हाईट बॉल घोषित केलाय. समीकरण बदलत आहे. 18 मध्ये 39. अनिकेत चांगली गोलंदाजी करावी लागेल. दिनू कांबळे नावाचं वादळ मात्र समोर आहे, त्याला सामोरं जायचंय. प्रेक्षकांची देखील आज शनिवारी देखील गर्दी आणि उद्या मात्र इकडे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असणार आहे. मॅच जबरदस्त आहे. खोलवा टप्प्याचा बॉल दिनूने खेळला जरूर आहे, परंतु त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. सर 2 आहेत ना? यस, 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. समीकरण बदलत आहे. म्हणजे दिनूने स्ट्रोक खेळला तरी तो 2 मध्ये जाईल याची काळजी घेतली आहे आणि समीकरण मात्र इकडे बदलत आहे. 17 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 37 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 17 बॉल 37. एक बॉल निर्णायक असणार आहे. काही डॉट बॉल येतील का, काही विकेट येतील का, काही चौकार येतील का, काही षटकार येतील का, याची सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. अंतिम टप्प्यामध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना येताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानात आहे. युट्यूबला सुद्धा श्री साई स्पोर्ट्सला आता मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्याही सगळ्यांचं स्वागत असणार आहे, कारण सगळ्यांना एक चित्तथरारक सामना. काहींना वाटत असेल बोरिवली जिंकावी, काहींना वाटत असेल घाटकोपर जिंकावी, परंतु पाहूयात नियतीच्या मनात काय आहे. यावेळेला फटका बसलाय, बॉल हवेत आहे. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. असं वाटत होतं एकही धाव येणार नाही, परंतु बघता बघता 2 धावा झालेल्या आहेत. बॉल टप्पा पडल्यानंतर गोल गोल फिरत राहिला आणि तोपर्यंत 2 धावा झाल्या. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 19 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल 35. दिनू कांबळे एका बाजूने किल्ला लढवताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉलमध्ये 9 धावांवर ते खेळत आहेत. त्यांच्या विकेटचं महत्व त्यांना बरोबर माहिती आहे. समोर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी अनिकेत, या वेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी राहिला. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय. नितीन जोपर्यंत पोहोचताय तोपर्यंत 2 धावा. पहा काय संघर्ष रंगलाय, जबरदस्त संघर्ष रंगलाय या ठिकाणी. ही मॅच माझ्या मते चक्री विरुद्ध, एका बाजूला जर पाहिलं तर पालघरचे वेगवान गोलंदाज विरुद्ध वरळीची चक्री अशी आहे. लेग बायच्या 2 धावा कळवल्या जात आहेत
आणि समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 21 धावा धाव फलकावर म्हणजे अजूनही 33 पाहिजेत. 15 बॉल 33. 15 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. दाद देत नाहीत गोलंदाजांना, परंतु मोठे फटके सुद्धा नाही आलेत हे सुद्धा महत्वाची बाब आहे. म्हणजे दिनू प्रत्येक बॉलवर 2-2 धावा तरी घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मोठा फटका देखील येऊ दिलेला नाहीये गोलंदाजांनी. ही जमेची बाब गोलंदाजांची आहे. 1,500 प्रेक्षक युट्यूबला श्री साई स्पोर्ट्सवर मॅच पाहत आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. मैदानात उपस्थित प्रेक्षकांचंही स्वागत. मुंबईतील मानाची अंडरआर्म ओपन क्रीडा स्पर्धा. या वेळेला फटका फसलाय खरा, परंतु पाहूयात एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय. आणि हेच मी म्हणत होतो, जरी मोठे फटके नाहीये त्यातनं 2-2 धावा मात्र चालू आहेत आणि त्याच्यामुळे ही मॅच ऑन आहे. मजा येणार आहे, मजा येणार आहे, मजा येणार आहे. हाय व्होल्टेज मॅच. टर्फेडिक बोरवली जॉर्ज संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई सिद्धी घाटकोपर पॅकर हा देखील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा धाव फलकावर. 31 पाहिजेत अजूनही. 14 बॉल 31. काय होणार या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. अडवला जातोय बॉल आणि त्या ठिकाणी दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून सुटला आणि त्यामुळे 2 धावा त्या ठिकाणी आल्या. काय मॅच चालली आहे. या अंडरआर्म क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे, वेगळी जादू आहे, थरार आहे. छोट्याशा जागेत सुरू झालेला हा प्रवास आज मात्र मोठ्या मैदानापर्यंत या सगळ्यांचा येऊन ठेपलेला आहे. मुंबईकरांचं पहिलं प्रेम हे अंडरआर्म क्रिकेट राहिलं आहे. त्याचं कारण आहे, कारण आपण लहानपणी घरात जरी क्रिकेट खेळायला सुरुवात केलं, घरात कोण ओरम खेळत नाही, घरात अंडरआर्मच खेळतो. आपल्या भावाबरोबर जर आपण क्लासवरून आल्यानंतर, शाळेमधून आल्यानंतर आपल्या अंगणात क्रिकेट खेळतो, ते सुद्धा अंडरआर्मच खेळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं एक मुंबईकर सापडणार नाही ज्यांनी अंडरआर्मचं एक टप्पा आउट क्रिकेट नाही खेळलं. सगळ्यांनी खेळलंय आणि आज हेच क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सगळ्या मुंबईकरांचं स्वागत आहे, सगळ्या अंडरआर्म क्रिकेटच्या चाहत्यांचं स्वागत आहे. श्री साई स्पोर्टची ही मानाची स्पर्धा. खोलवा टप्प्याचा बॉल आता मात्र समोर उडवलाय. दिनू टायमिंगचा बादशाह आहे आणि आता या बॉलवर टायमिंग लाजबाब होतं. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. दोन ओव्हरमध्ये रन झालेले आहेत 31. 2 ओव्हर बाकी आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 23. सर चल पाणी मैदानात पाठवायचं आहे. 12 बॉल 23. सामना संपलेला नाहीये. राजन प्रजापती, दिनू कांबळे कोणता असा गोलंदाज असेल जो या ठिकाणी बॅटरला रोखेल. सामना संपलेला नाहीये. क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत, मग अंडरआर्म असू देत, ओरम असू देत, IPL असू देत, वन डे असू देत, T20 असू देत, किंवा आपलं अंडरआर्म क्रिकेट असू देत, किंवा ओरम टेनिस बॉल क्रिकेट असू देत, मजा काहीतरी वेगळीच आहे. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा बदलतंय आणि शैलूबाई तोही दिवस दूर नाहीये. याच अंडरआर्म खेळाडू, मी टर्फमध्ये म्हणत नाही, मातीच्या किंवा आपल्या या मैदानांमध्ये या अंडरआर्मच्या खेळाडूंसाठी सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये ओरिजिनल पैशांची बोली लागल्याशिवाय राहणार नाहीये आणि तो दिवस सुद्धा येईल आणि आला सुद्धा पाहिजे. फक्त ओरम क्रिकेटच पुढे जाऊन चालणार नाहीये. अंडरआर्म क्रिकेट हे सुद्धा तेवढंच जबरदस्त आहे. थोडीशी काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल हे क्रिकेट पुढे येण्यासाठी. वेळेवर येणं, सामने वेळेवर चालू होणं, पंचांचे निर्णय मांडणं, या सगळ्या गोष्टी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कराव्याच लागणार आहे आणि आपलं क्रिकेट सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पुढे येणार आहे. 31 झालेले आहेत 2 ओव्हरमध्ये, 23 पाहिजेत. पाहूया काय होईल. राजन प्रजापती गोलंदाजीसाठी. यावेळेला बॉल ऑन साइडला खेळलाय, अतिशय वेगात आले ते एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली आहे. बॉलर्सने प्लीज. आशिष, आतिश,
32 म्हणजे अजूनही 11 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 22 करायचे आहेत. प्रत्येक बॉलला 2 रन करायचे आहेत. मजा येणार आहे, मजा येणार आहे, मजा येणार आहे. सामना अंतिम टप्प्यात आलाय. संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट जगत या मॅच कडे पाहत आहे. बिग हिट उडवलाय बॉल. पाहूया दिशा कशी आहे, धावा किती आहेत. बाबू सर म्हणतायत 2 आणि अजित सर म्हणतायत 2च. मजा येणार आहे. 10 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. विकेटची आवश्यकता आहे घाटकोपर पॅकर साई सिद्धीला. धावांची आवश्यकता आहे टर्फ एडिक बोरवलीला. दहा बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना. युट्यूबला देखील हो बॉल जबरदस्त, परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. पाठीमागे फिल्डिंगही त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि बायच्या स्वरूपातील एक धाव आहे. एक गोष्ट झाली इकडे दिनू नॉन स्ट्राईकला आलेले आहेत. ओ मजा येणार आहे. प्रत्येक बॉलनेशी कामगिरी मात्र इकडे वेगळी वेगळी होत चालली आहे. नितीनने प्रयत्न केले, पाठीमागे फिल्डरने सुद्धा प्रयत्न केले. कोणी चिखलात माकले, गाळाने भरले, गवतावर घसरले, परंतु आपल्या टीमसाठी हे करावंच लागणार आहे आज, कारण हे सगळं केल्याशिवाय मॅचेस जिंकल्या जात नाहीत. क्या बात आहे. 1700 प्रेक्षक आता आमच्याशी जोडलेले आहेत आणि आतापर्यंत 70,000 प्रेक्षकांनी आज सुद्धा श्री साई स्पोर्ट्सवर स्पर्धा पाहिली. आणि आपण नवीन असाल तर आपली हक्काची वाहिनी अंडरआर्म क्रिकेटची आवर्जून सबस्क्राईब करा. जाऊयात मॅचच्या दिशेने. 9 बॉल बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता. धगधग 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 करायला लागला असेल अंडरआर्म क्रिकेटच्या चाहत्यांच्या मनामध्ये, कारण काहींना वाटत असेल अरे लॅबोची टीम जिंकू देत, काहींना वाटत असेल अरे अबूची टीम जिंकू देत, असं देखील चाललं असेल. हो हा एक बॉल जबरदस्त पाहायला मिळालाय. त्याचबरोबर इकडे काय घडलं जात आहे. दिनूने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी रनआउटची विकेट आली आहे. हा डॉट बॉल आलाय. सामन्याने मात्र रंग बदललाय. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त सामना. एक जबरदस्त सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 19 धावा तर अजूनही करायच्यात. आतिशने काय बॉल टाकलेत आतापर्यंत, जबरदस्त. आणि मैदानाच्या आतमध्ये पालघर जिल्ह्यातील स्टार खेळाडू सिक्सर किंग क्रितेश गरत यांना पाहतोय आपण. दिनू कांबळे आणि क्रितेश गरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, 2 सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये, परंतु 8 बॉल मध्ये 19 धावा अजूनही करायच्या आहेत. पाहूया काय होईल. एका बॉल नंतर समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडे, कधी मॅच घाटकोपरला तर कधी मॅच बोरवलीला, कधी विजय दादा मोजार यांच्या बाजूने तर कधी नितीन दळवी यांच्या बाजूने मॅच चाललेली आहे. आतिश 8 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. दिनू मैदानात आहे. हा प्लस पॉइंट मात्र बोरवली टीमचा आहे. दिनू कांबळे. एक जबरदस्त सामना. अखंड राम क्रिकेट जगत पाहत या मॅचला. खूप चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. दिनूला हा बॉल ढकलण्या वाचून पर्याय नव्हता. एक धाव तर तिकडे घेतली गेली आणि थोडीशी घाई इकडे होताना पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर एका धावेतून दुसऱ्या धावेत होताना पाहायला मिळत आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार. हे क्रिकेट अंडरआर्म आहे. अंडरआर्म गोलंदाजी आहे, परंतु फलंदाजी ओरम सारखी केली तरी चालेल. षटकार चौकार मारायला तुम्हाला अलाउड आहे. काय जबरदस्त कामगिरी, जबरदस्त मॅच. धगधग 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 दोन्ही बाजूला होणार आहे. कोण जिंकणार, कोणती टीम जिंकणार, दिनू काय करणार, आतिश काय करणार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. हाय व्होल्टेज मॅच. यावेळेला दिनूने स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तो आता स्क्वेअर लेगला जातोय 2 धावांसाठी. एक प्लस पॉइंट बोरोलीच्या बाजूने आहे, तो म्हणजे दिनू मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि एक प्लस पॉइंट घाटकोपरच्या बाजूने आहे. दिनू नॉन स्ट्राईकला आहे. आता ज्यावेळेला स्ट्राईक येईल 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता.
जबरदस्त मॅच, याला म्हणतात घमासान, याला म्हणतात क्रिकेट. आणि आज हेच क्रिकेट, चित्तथरारक क्रिकेट. भले ते चिखलातलंय, भले ते पावसातलंय, भले ते पावसाच्या पाण्यातलंय, भले ते गवतातलंय, परंतु मजा आहे यार या क्रिकेटमध्ये. आणि ती मजा पाहिजे असेल तर चला मुंबईला, चला कांजूरमार्गला. यशवंतराव चव्हाण मनोरंजन क्रीडांगण म्हणजेच परिवार मैदान उद्या देखील आपल्याला यायचं आहे. उद्या देखील रथी महारथी या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. परंतु आजचा दिवस शेवट कुणाच्या नावाने होणार? 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. आज ही स्पर्धा कोण गाजवणार? जो जिंकणार कमीत कमी 50,000 तर कन्फर्म या मॅच मध्ये जिंकणारा, आणि जास्तीत जास्त 1.5 लाख सुद्धा पाहूया. त्यामुळे या मॅच वर सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कुणाच्या हातात चेंडू सोपवला जातोय, कोणते गोलंदाज असतील त्यांच्या हातात हा चेंडू सोपवला जाईल. क्रितेशने अशा खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिल्यात, दिनूने अशा खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिल्यात आपल्या बॅटिंगच्या जोरावर. परंतु बॉलिंगला जो येतोय त्यांनी मात्र 6 बॉल मध्ये 1 रन हवी असताना सुद्धा मेडन ओव्हर टाकली होती. वडाळ्याचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सूरज उपाध्ये बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. हो, घाटकोपर भटवडीचा तो सामना मीच समालोचन करत होतो. फायनल मॅच मध्ये 6 बॉलला 1 रन पाहिजे होते आणि मेडन ओव्हर टाकली होती याच बॉलरने, सूरज उपाध्ये यांनी. परंतु क्रितेश आणि दिनू जबरदस्त मॅच होणार आहे. आणि जी मॅच चालू आहे आणि जो माहोल आहे, सगळ्यांना विनंती असेल आपण आता दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. शेवटच्या षटकासाठी दोन्ही टीमला आपण समर्थन देऊयात. काय मॅच चालली आहे, जबरदस्त. क्रितेश गरात सिक्सर किंग आहे. पालघर जिल्ह्यातील हिरवाडीला बिलॉंग करणारा हा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये. समोर सूरज उपाध्ये वडाळा. एका बाजूला पालघरचे खेळाडू आहेत, एका बाजूला मुंबईच्या वडाळ्याचे खेळाडू आहेत. ताई पॅकर्स म्हणा किंवा पालघर जिल्ह्यातील नामवंत संघांमध्ये देखील आम्ही क्रितेश गरत यांना खेळताना पाहिलंय. आज पुन्हा एकदा अपेक्षांचं ओझ अख्ख्या पालघर जिल्ह्याचं लक्ष क्रितेश गरत यांच्यावर लागलंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबईतील बऱ्याचशा क्रिकेट प्रेमींच्या नजरा सूरज उपाध्ये यांच्यावर देखील लागलेल्या आहेत. आणि काही नजरा अजित निकम सरांवर सुद्धा लागल्यात. शेवटची ओव्हर काय होणार? खोलवा टप्प्याचा बॉल त्याला ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय. 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा कंप्लीट. ओ, मजा येणार आहे या मॅच मध्ये. एका बाजूला धर्मेश जोशी काहीतरी पाठीमागून हावभाव करतायत, टीमचे व्यवस्थापक आहेत, यशस्वी मॅनेजर आहेत. आणि इकडे मला दुसऱ्या बाजूला सचिन राणे सुद्धा थोडेसे हावभाव करताना दिसत आहेत. त्यांचे सुद्धा काहीतरी एक मास्टर माइंड कॅप्टन आहेत. हावभाव दोन्ही बाजूने सुरू आहेत. आणि आमचे कॅमेरामन पाहना दोघांनाही व्यवस्थितपणे चित्रित देखील करतायत. उद्या यांना पुजारी सुद्धा आलेत. कंपल्सरी चेसिंग आहे. 5 बॉल मध्ये 13. जबरदस्त मॅच, जबरदस्त घमासान. शैलूभाई आभारी आहे, या स्पर्धेचा घटक होण्याची संधी पुन्हा एकदा तुम्ही प्राप्त करून दिलीत. आणि आज काय जबरदस्त मॅच सध्या चालू आहे. सूरज मॅच जिंकून देणार का? समोर क्रितेश गरत एखादा मोठा फटका मारणार का? काय होणार? 2000 प्रेक्षक आमच्या बरोबरने युट्यूबला सुद्धा श्री साई स्पोर्ट्स वर जुडले जातात. सगळ्यांचं स्वागत. श्री साई चॅम्पियनशिप. सूरज उपाध्ये क्रितेश गरत, क्रितेश गरत सूरज उपाध्ये. हो, हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय खरा. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. अवांतर धावा हा की फॅक्टर. मी सकाळपासून आम्ही त्याची चर्चा करत होतो. बॉल ओला असला की ग्रीप होत नाही आणि त्यामुळे अवांतर धावा येतात. विनासायास आलेल्या 2 धावा पाहायला मिळाल्या. 5 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 11. 5 बॉल मध्ये 11 धावा अजूनही करायच्या आहेत. आता साई सिद्धी घाटकोपर पॅकरला पाहिजे एखादा डॉट बॉल, एखादी विकेट. परंतु विकेट काही द्यायला तयार नाहीयेत बॅटर. आणि धावाही देखील प्रत्येक ज्यावेळेला बॅटला बॉल लागतोय 2-2 धावा तर घेतातच आहेत. 5 बॉल मध्ये 11. परंतु नियतीच्या मनामध्ये काय लिहिलंय असाच एक मॅरेथॉन सामना. अंडरआर्म क्रिकेटचे सुद्धा आम्ही खूप सारे सामने चित्तथरारक पाहिलेत. मग ते वायकट्टामध्ये पाहिलेत, सिद्धी पॅकरला पाहिलेत, SP चषकात पाहिलेत, देवा प्रतिष्ठानला पाहिलेत, मेलविन ट्रॉफीला पाहिलेत, अगदी आता जय अंबेला, गिरगावची माऊलीला पाहिलेत, नामदेव स्मृतीला पाहिलेत, तुषार ट्रॉफीला पाहिलेत, पालघर जिल्ह्यात साहेबाला पाहिलेत.
यस, उद्या सुद्धा आणि अशा खूप साऱ्या मॅचेस, खूप साऱ्या स्पर्धा अंडरआर्म क्रिकेटच्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या गेलेल्या आहेत. अगदी आमच्या घाटकोपर भटवाडी सुद्धा पाहिलेत. असाच एक सामना आज कांजूर मारला रंगतोय. 5 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. मजा आहे अंडरआर्म क्रिकेटची. अगदी उरणलाही पाहिलं आम्ही काही दिवसापूर्वी. श्रीवर्धन मध्ये देखील अंडरआर्म क्रिकेट कोकणात सुद्धा चांगलंच रंगतंय. आमच्या जुन्नरला आता रंगायला लागलंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. क्रिकेटचा थरार पाहतोय आम्ही. नीनू कांबळे. हो, बॉल जबरदस्त. आणि त्या ठिकाणी ज्याची चर्चा करत होतो आपण, म्हणजे सामना हा एका टीमच्या बाजूने नाही गेला पाहिजे, तो दोन्ही टीमच्या बाजूने गेला पाहिजे. आणि अण्णा दोन्ही टीमच्या बाजूने चाललाय ना. यस, कधी इकडे तर कधी इकडे, कधी घाटकोपर, कधी बोरिवली, कधी बोरिवली, कधी घाटकोपर. सामना हाय व्होल्टेज. हा, उद्या सकाळी 8च रिपोर्टिंग आहे. आणि पहा, स्वतः शैलेश सर सगळ्या गोष्टींवर लक्ष देऊन आहेत. पद्मनाभ प्रभू बाबू सर सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहेत. आपल्याला वेळेतच यायचंय आणि जो संघ उशिरा येईल त्याला पेनल्टी दिली जाईल. विकास कांबळे, भांडुपचा छकुला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. झालेली दुखापतीतून सावरत असताना भांडुपकरांचा लाडका बॅटर मैदानाच्या आतमध्ये. परिवार मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. हो, इकडे विकेटचं सेलिब्रेशन सचिन राणे तो आपल्या अनोख्या शैलीत करताना पाहायला मिळत आहेत. सेलिब्रेशन दोन्ही बाजूने होणार आहेत पहा, एका बाजूने होणार नाहीयेत. आणि संधी दोघांनाही मिळत असते. पाहूया काय होईल. 4 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. नीनू कांबळे मैदानात आहे, ते विसरून चालणार नाहीये. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट छोट्या छोट्या मैदानात खेळलं जाणार. आणि मी तर आवर्जून सांगेल, 99% गरीब घरातलीच मुलं अंडरआर्म खेळतात आपल्यासारखी. तब्बल 2100 प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. 4 बॉल 11 धावा. अख्खा अंडरआर्म क्रिकेट आनंद घेत आहे श्री साई स्पोर्टच्या या मॅचचा. फायनलच्या अगोदरचे फायनल. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जरूर. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. 3 बॉल 9 धावा. आता बरेच जण म्हणत असतील, यार दिनू स्ट्राईकला कधी येणार, परंतु विकास देखील काही कमी नाहीये. जे बसले होते आमच्यासारखे आता उभे राहिलेत, कारण हा सामना बसून पाहायचा राहिलेला नाहीये. असाच पद्धतीचा सामना आज रंगताना पाहायला मिळतोय. श्री साई चॅम्पियनशिप. 2200 प्रेक्षक युट्यूबला सुद्धा आमच्याशी जोडले गेलेले आहेत. ही अंडरआर्म क्रिकेटची ताकद आहे. मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमध्ये देखील काय ताकद आहे आपण पाहिलंय. आज नाही तर गेली कित्येक वर्ष हे खेळलं गेलंय. ज्यांनी ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट खेळलं, भले ते आज खेळत नाहीयेत, पण एक कालखंड गाजवलाय ते सुद्धा आता पाहत असतील. जुने जाणते खेळाडू म्हणत असतील, यार आमच्या वेळेला एवढ्या सुविधा नव्हत्या. यास खूप मोठ्या प्रमाणावर ही वॉचिंग देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि फक्त मोजक्या ठिकाणी आम्ही या गोष्टी पाहिल्यात. आणि शैलेश भाऊ आपल्या टीमचं देखील विशेष कौतुक, खूप चांगली मेहनत घेत आहेत. 3 बॉल 9. सामना संपलेला नाहीये. एखादा मोठा फटका बोरिवलीला मॅच मध्ये आणू शकतो विकास कांबळे. छकुला नाव जरी छकुला आहे, फटके मोठे मोठे मारतो. पाहूया आता काय होईल या ठिकाणी. समोर सूरज. जबरदस्त घमासान. काय चाललंय या दोघांमध्ये काय कळेना. यस, आनंद उत्कंठ आणखी वाढवताय तुम्ही दोघे. हरकत नाही, मजा येणार आहे. रिझल्ट चांगला असेल. कोणी जिंकू दे, दोन्ही टीम चांगल्याच खेळल्यात आणि क्वालिटी क्रिकेट दाखवतायत. तीन बॉल 9 धावांची आवश्यकता. अंडरआर्म क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा. काल मालवण मुकेश रॉयलने बाजी मारली, आज कोण बाजी मारणार. साई सिद्धी घाटकोपर पॅकर की टर्फ एडिक्ट बोरिवली.
ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. बॉल पाठीमागे, ओ अचानकपणे वाईट बॉल आणि पाठीमागे देखील गोष्टांकित क्षेत्रात बॉल गेलाय आणि हा 3 धावांचा बोनस अचानकपणे या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आणि आता 3 चेंडू आणि 6, म्हणून तर म्हटलं मॅच संपलेली नाहीये. कधी बॉय मॅच इकडे चालली आहे, कधी मॅच इकडे चालली आहे. हाय व्होल्टेज सामना मात्र चांगलाच रंगलाय. श्री साई चॅम्पियनशिप सामना संपलेला नाहीये. अवंतरच्या स्वरूपात आलेले या 3 धावांनी सामन्याचं गणित पुन्हा एकदा बदललंय. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आता मात्र सूरजला एखादा डॉट बॉल टाकावी लागेल, एखादी विकेट घ्यावी लागणार आहे. समोर विकास कांबळे छकुल आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉलमध्ये 6 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. साई सिद्धी, घाटकोपर पॅकर एका बाजूला, टर्फ एडिक्ट बोरवली एका बाजूला, असा हा सामना रंगला. या ठिकाणी जबरदस्त मॅच रंगली आहे. कर्णधाराला देखील टेन्शन असणार आहे की फिल्डर उभे करायचे तर कुठे उभे करायचे. सूरज उपाध्ये, विकास कांबळे, छकुला बॅटिंगसाठी. छकुला छकुला यावेळेला खोलवर टप्प्यातला बॉल पाहायला मिळालाय. पायावर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. आता 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 4 ची आवश्यकता. कंपल्सरी चेज आहे. काय होणार, काय होणार, काय होणार, काय होणार. 2 बॉल मध्ये 4. सामना संपलेला नाही आहे. हा सामना बोरिवलीला सुद्धा जाऊ शकतो. हा सामना घाटकोपरला सुद्धा जाऊ शकतो. प्रचंड उत्कंठा सिगेला जाऊन पोहोचली आहे. हाय व्होल्टेज मॅच. अंडाराम क्रिकेट ज्यांनी ज्यांनी खेळलंय ते आता मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येक अंडाराम क्रिकेट प्रेमी आनंद घेत आहेत सध्याच्या घडीला या ठिकाणी या मॅचचा. सूरज उपाध्ये फॅन क्लब देखील मॅचचा आनंद घेत असतील आणि विकास कांबळे छकुला फॅन क्लब देखील. मांडूप हा सुद्धा अंडाराम क्रिकेटचा गड राहिलाय आणि त्याच भांडुपला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकास कांबळे छकुला, सूरज उपाध्ये. 2,500 प्रेक्षक आमच्या बरोबर युट्यूबला श्री साई स्पोर्ट्सवर जुडले. 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 ची आवश्यकता. सामना जबरदस्त रंगलाय. यावेळेला बिग हिट, फटका तर टोलावलाय. पाहूया किती धावांसाठी असेल. आणि त्या ठिकाणी जबरदस्त कॅच. भावेश शेलार त्या ठिकाणी होते. एक जबरदस्त कॅच पकडली, अंदाज घेतला बॉलचा आणि एक जबरदस्त झेल भावेश शेलार यांनी पकडलाय आणि इकडे सेलिब्रेशन राणे करताना पाहायला मिळत आहेत. परंतु सामना संपलेला नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि भावेश यांनी घेतलेली अप्रतिम कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण जज करणं आणि अशा पद्धतीचा कॅच घेणं तेवढं सोपं नव्हतं. आणि आता 1 बॉल. काल देखील असाच सामना रंगला, आज देखील असाच सामना रंगला. भावेश शेलार एक चांगले फिल्डर सुद्धा आहेत आणि त्यांनी पकडलेली अप्रतिम कॅच. 1 बॉल 4. सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत या मॅच मध्ये काही होऊ शकतं. प्रेक्षकांनो, मॅच आवडली आहे का? आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त घमासान आपण पाहतोय सध्याच्या घडीला. काय सामना रंगलाय. 1 बॉल 4. सामना जाणार कुठे, कोणत्या बाजूला जाणार? सुनील विश्वकर्मा, ज्याला कल्याणची रन मशीन म्हटलं जातं, बॅटिंग साठी आले. गांगुली. 1 बॉल 4. काय होणार, काय होणार, काय होणार?
घाटकोपर की बोरिवली, बोरिवली की घाटकोपर, साई सिद्धी घाटकोपर बॅकर की टर्फ एडिक बोरिवली, विजयदादा मोजार की नितीनजी दळवी. कोण जिंकणार या मॅचला तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. सामना संपलेला नाहीये. अशा प्रकारच्या मॅचेस अंडरआर्म क्रिकेटमध्ये 6 नाही म्हणणार परंतु 4 मारून जिंकून दिलेले आहेत या बॅटरने. नाव सुनील विश्वकर्मा, ज्याला कल्याण आणि अंडरआर्म क्रिकेटचा गांगुली म्हटलं जातं. जर मॅच जिंकून दिली तर गांगुलीला उचलून घेतलं जाईल आणि जर मॅच मात्र सूरजने जिंकून दिली सूरजलाही उचलूनच घेतलं जाईल. परंतु पाहायचंय कोण जिंकणार या क्षणी. शेवटचा क्षण कुणाच्या नावाने होणार. काय जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगली आहे. प्रेक्षकांनी आनंद घेतला. हाय व्होल्टेज मॅच. आता ही मॅच सागरजी जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे. असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या क्षणी काय होणार पाहायचंय. पहा प्रोफेशनल क्रिकेटर कुणाला म्हणतात. तुम्ही या सगळ्यांच्या पुढे गेलेला असता. दबाव केव्हाच हटून दिलेला असतो आणि लक्ष फक्त विजयावर ठेवायचं असतं आणि आज ते ठेवावं लागणार आहे. ते गांगुलीला सुद्धा आणि सूरज उपाध्येला सुद्धा. शेवटच्या बॉलवर काय घडणार. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. थरार क्रिकेटचा संपलेला नाहीये. रंगलाय तो कांजूर मार्ग मध्ये. सी साई स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये शैलेशभाई पाटील, परागभाई पाटील यांचं जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा दिवसाचे मानकरी कोण ठरणार, बाजी कोण मारणार ते ठरवणारा बॉल बाकी आहे. 1 बॉल 4 धावा, 1 चेंडू. एका बाजूला सुनील विश्वकर्मा, एका बाजूला सूरज उपाध्ये. सूरज की सुनील, सुनील की सूरज. घाटकोपर की बोरिवली, बोरिवली की घाटकोपर. कोण जिंकणार या मॅचला शेवटचा क्षण मात्र अजूनही बाकी आहे. या वेळेला फटका चांगला जरूर होता परंतु त्या ठिकाणी 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय आणि इकडे बाजी मारली आहे साई सिद्धी घाटकोपर बॅकर नितीन दळवी आणि कंपनी. आजच्या दिवसाचे मानकरी ठरताना पाहायला मिळत आहे. सूरजचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. तिकडे सचिन राणे सुद्धा सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत. परंतु काय खेळलाय बोरिवलीचा संघ सुद्धा. त्यांचंही कौतुक आम्ही करू. विजयदादा मोजार आणि कंपनी. स्वाभाविक आहे विजय झाल्यानंतर आनंद तर होतोच परंतु पराभूत होणाऱ्या संघाचंही कौतुक करू कारण त्यांनी चांगली फाईट दिली आहे. फक्त या ओव्हरमध्ये एक गोष्ट झाली. दिनू कांबळे स्ट्राईक पासून वंचित राहिले. कदाचित त्याचाही फटका इकडे बसताना पाहायला मिळाला आणि इकडे जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे आणि साई सिद्धी घाटकोपर या संघाचं विशेष अभिनंदन देखील आम्ही करू. पहा जिंकणं हारणं सुरू राहतं परंतु दोन्ही संघांनी विशेष चांगलं कामगिरी केली आहे. दोन्ही संघांचं कौतुक. सूरज उपाध्ये वाट काय पाहताय. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय सूरज उपाध्ये. सूरज उपाध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचे. सूरज उपाध्ये या.